ची एक बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यामध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झालाय। हुंड्यासाठी छळ केल्याच्या रागातून हा मृत्यू झाल्याचं रोशनीच्या कुटुंबियांनी आरोप केलाय। बळजबरी गर्भपाताचा सुद्धा आरोप करण्यात आलाय। पतीसह 8 जणांवरती गुन्हा दाखल करून 6 आरोपी अटकेत आहेत। माझ्या बाईचा रोड फोन येत होता मला, मम्मी मला टॉर्चर करतो। नवऱ्याला सांगितलं का नवरा म्हणायचा म्हणे मम्मी तू माझ्यासाठी नाही केली, तुला सासू केली, तुला माझे माय बापासाठी। माय बाई म्हणायची, नवरा काहीच ऐकत नव्हता। नवरा म्हणायचा मला तुझं गरज नाही, मी फक्त करून घेतलं, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही। मला लग्न झाल्यापासून ते 7-8 महिने आता मला सांगायचे पप्पा मला मारहाण करतात, मला याच्या आपल्या पैसा मागण्यासाठी ते हुंड्यासाठी मागणी करत होते। आम्ही यायच्या आधी ते म्हणतात त्यांनी स्वतः फाशी घेतली, तिची कारवाई व्हायला पाहिजे होती। मम्मी पप्पा येऊस्तर त्यांनी आधी दवाखान्यात आणून का टाकली, ही सगळं तिथं कारवाई झाली नाही। त्यांनी आधीच दवाखान्यात आणून आणि ते लपून बसले। त्यांनी ते 2 दिवस झाले ते आम्हाला नजरेसमोर बी नाही, त्यांनी आरोपी नाहीये, मग ते लपले कस काय? त्यांनी सगळे पोलीस स्टेशन पैसे भरून त्यांनी दबाव केलाय सगळा। ते लग्न आमच्या रीतिरिवाजाने एक आनंदाने झालेलं आहे। आम्ही त्यांना जे हुंडा होता 3 लाख रुपये जे काय असतील आम्ही त्यांना पोच केलेलं होतं। त्याच्यानंतर मुलीला त्यांनी हुंडा दिल्याच्या नंतर लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्यांनी टॉर्चर करणं चालू केलं आणि हुंडा किंवा गाडी किंवा पैशाची ही अशा या मागण्या भरपूर त्यांनी केलेल्या, तरी पण आम्ही त्यांना भरपूर पैसे पुरवलेत।